हे शिक्के कट्यार आम्हाला कुलमुखत्यार पदातून मुक्त करावं। सुनबाई, माफी असावी आबासाहेब, आम्ही तुमचा शब्द पाळू शकलो नाही। कोणता शब्द? युवराजांना सांभाळण्याचं। हे काम मुळातच कुलमुखत्यारांचं नाही। परंतु मोगलांकडे जाण्यापासून रोखू शकलो नाही। हेही काम तुमचं नाही। पण एक पत्नी म्हणून आम्ही अपयशी ठरलोय आबासाहेब। ती तुमची वैयक्तिक बाब आहे, पण त्याचा संबंध कुलमुखत्यार पदाशी जोडू नका आणि पुन्हा शिक्के कट्यार माघारी देण्याची भाषा करू नका। आबासाहेब, यासाठी नाही दिली तुम्हाला शिक्के कट्यार, तुमच्याकडून पुन्हा घेण्यासाठी। आणि सुनबाई, तुम्ही तुमची जबाबदारी अत्यंत उत्तमरित्या पार पाडता। आजपर्यंतचे सगळे निवाडे अगदी योग्य घेतलेत। शिक्के उठवताना कधी भावनिकही नाही झालात, नाहीतर तुमच्या माहेरच्यांचा वतनाचा कागद तुम्ही त्यांना केव्हाच देऊन मोकळ्या झाला असतात। पण तुम्ही तसं केलं नाही। तुम्ही नेहमीच सारासार विचार करत आला आहात आणि इथेच मोठ्या ठरला आहात। ती तुमची खरी कसोटी होती आबासाहेब। आणि तुम्ही त्या कसोटीला, त्या कसाला उतरलात। आता राहता राहिला प्रश्न शंभूराजांच्या जाण्याचा। त्यासाठी तुम्ही अपीरवाद स्वतःला लावून घेऊ नका। पण युवराज तर गेले। हो, गेले, पण गेले तसे ते येतीलही। तुम्ही भांबावून जाऊ नका, गडबडून जाऊ नका। आणि अगदीच कधी तसं झालं तर इथून खाली पाचाडची समाधी आहे, तिथल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली आजही चैतन्याचा ठेवा बाळसं धरू नये। आऊसाहेबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यावर नक्कीच तुम्हाला नवी उमेद मिळेल। आबासाहेब, काय झालं असेल, कसं झालं असेल याचं नीट अवलोकन करा। नक्की परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा। लोक तुम्हाला भांबावत राहतात, लोक तुम्हाला घाबरवत राहतात आणि म्हणून तुमची सतसत विवेक बुद्धी नष्ट होते। सुनबाई, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या माणसावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि मग काय तो निर्णय घ्या। आबासाहेब, चूक झाली आमची। शंभूराजे दिलेरखानाकडे गेले। सुनबाई, तुम्हाला काय वाटतं, ते खरंच इतके अविचारी आहेत? ते आमच्यावर नाराज झाले असतील, आपल्या ह्या स्वराज्यावर नाराज झाले असतील? नाही, ते असं करण्यामागेही त्यांचा काहीतरी हेतू असेल, काहीतरी विचार असेल। आबासाहेब, त्यांचा एकच हेतू असणार। कोणता? उत्तर दिग्विजय। आता नवीनच गोष्टी सुरू झाल्यात। आता काय झालं थोरल्याबाई साहेब? सुनबाई कुलमुखत्यार पदाचा त्याग करताय। का? त्यांनाच जाऊन विचारा। पण खरं सांगू का, वकूफ नसताना अशी मोठी गोष्ट मिळाली ना की ती सांभाळताना तारेवरची कसरत होते। आम्ही समजलो नाही। कुलमुखत्यार पद सांभाळताना रयतेला वेळ द्यावा लागला, पण शंभूराजेंकडे दुर्लक्ष झालं। नाही हो, आम्हाला नाही वाटत असं काही झालं। आता तरी वाटू द्या। शंभूराजे गेले, मोगलांना जाऊन मिळाले। तुम्ही नाही काय म्हणताय? हे त्यांचं अपयशच आहे। अपयश? पण आपल्या सगळ्यांचंच। यार, आम्हाला का ओढताय? आम्ही आधीपासून सांगत होतो, सावध व्हा, सावध व्हा। तेव्हाच ऐकलं असतं आणि सावध झाल्या असत्या तर मानहानी झाली नसती। पण आता काय? महाराजांनी घेतलं पद काढून, काढून शिक्के कट्यार। घेतली न घेतली, पण नामुष्की तर झालीच ना। वाईट झालं। सुनबाई एवढ्या धडपडल्या, पण धाकट्या बाई साहेब, अजूनही त्यांची बाजू घेऊ नका।
बाजू घेऊ नका म्हणजे त्या कोणी परक्या आहेत का? थोरल्या बाई साहेब, आता तरी जरा वडिलकीच्या मायेने विचार करा. प्रसंग काय आलाय आपल्यावर. आपलं लेकरू निघून गेलं. सूनबाई धावत आल्या रायगडावर. घडला प्रसंग आपल्याला सांगितलं, आपल्याला माहिती दिली. होरपळून निघाल्या त्या यात आणि तुम्ही अजून तटस्थासारखं त्यांना धारेवर धरताय. कुठपर्यंत योग्य आहे? म्हणजे काय करावं? त्यांच्या पाठीवरनं मायेचा हात फिरवावा? हो, त्याचीच गरज आहे. आमच्याकडून ती अपेक्षा ठेवू नका. आम्हाला नाही जमत हा तुझा भाव, आणि स्वराज्याच्या तत्वात ते बसत सुद्धा नाही. अहो, मुलं आहेत ती आपली. त्यांना यातून बाहेर काढून आपण या संकटातून कसे बाहेर निघू हे बघा. सूनबाईंनी या पदाचा त्याग केला, त्या मागची त्यांची भावना लक्षात घ्या. त्यांना झालेलं दुःख बघा. एका बाजूला स्वराज्य तर दुसऱ्या बाजूला पती. एका बाजूला कर्तव्य तर दुसऱ्या बाजूला भावना. एका बाजूला मानहानी तर दुसऱ्या बाजूला पतीची काळजी. थोरल्या बाई साहेब, वैराच्या दारात येऊन उभा राहिलाय नवरा. काय करावं त्यांनी तुम्हीच सांगा. शंभूराजे, शंभूराजे, तुमच्या मनातला उत्तर दिग्विजयाचा नकाशा आमच्या समोर आहे, आणि हे ध्येय गाठण्यासाठी तुम्ही मात्र त्या मोगलांच्या छावणीत. तुमचा हेतू आमच्या समोर आहे. आपल्या स्वराज्याच्या विस्ताराचा विचार आमच्या समोर आहे. आणि तुम्ही शंभूराजे, तुम्ही आम्हाला हे सगळं सांगायला हवं होतं, आमच्याशी बोलायला हवं होतं. पण तुम्ही निघून गेलात. लेकरा, हे असलं कसलं धाडस रे. तुम्ही केवळ भावनेच्या भरात निघून गेलात, आणि तेही एकटेच. एका माणसाचं सैन्य आहेत ते. भाऊसाहेब, भाऊसाहेब, तुम्ही आलात. शिवबा, मोठा पेच उभा राहिलाय ना. थोडे धास्तावलात. भाऊसाहेब, हो, एकटे गेलेत ते दिलेरखानाच्या छावणीत. पहिल्यांदाच गेलेत का ते? भाऊसाहेब, दुसऱ्यांदा गेलेत ते. एकदा तुम्ही पाठवलं म्हणून गेले, आणि दुसऱ्यांदा स्वतःहून गेले. तेव्हाही एकटेच होते, आणि आताही. पण असं वैऱ्याच्या गोटात जाणं बरं का? एकट्या माणसाचं सैन्य म्हणजे शंभूराजे, असं आपणच त्यांच्यावरती बिंबवलंय. आपणच त्यांना शिकवलंय. एकट्या माणसाचं सैन्य म्हणून आपण त्यांना दिलेरखानाच्या छावणीत पाठवलं. तेव्हा ते गेले ते स्वराज्य राखण्यासाठी, आणि आता गेले ते स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी. काय चुकलं त्यांचं? भाऊसाहेब, पण बंद दाराआड दिलेरखानाविषयी तुमची हीच राजनीती ठरली होती ना शिवबा. दिलेरखानाचे दोस्त बनून त्याला झुलत ठेवायचे. शंभूराजांनी हे काम अगदी चोखपणे पार पाडले. त्यांच्यावर आरोप झाले, पण त्यांनी कुठेही त्याची वाच्यता होऊ दिली नाही. स्वराज्याशी ते किती एकनिष्ठ आहेत हे तुम्हीच बघा शिवबा. आम्हाला हे सगळं मान्य आहे भाऊसाहेब, पण तरीही आता त्यांनी जे केलं. काय केलं त्यांनी ते तसेच करणार आहेत. तसेच आहेत ते. ज्वालामुखी सारखे भुई फाडून जमिनीच्या बाहेर येणारे. पिसाळलेल्या हत्तीचा गंडस्थळ फोडून त्यातून मोती बाहेर काढणारे.
सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजणार आहेत ते. हे तुम्हाला ठाऊक नाही शिवबा? तुमची नव्हती विजापूरमध्ये घुसमट झाली? त्या आजाण वयात मावळ पठारावर आलात, वडिलांचे बोट सोडलेत आणि स्वतःचे बोट कापून शिवपिंडावर रक्ताची धार धरली. तेच रक्त आहे शंभूराजांमध्ये शिवबा. ते गेले पण स्वराज्याच्या विस्तारासाठी. पण आऊसाहेब, लोक त्याला बंड समजतील. आम्ही नाही समजत. आणि काय माहित, तुमची ही खेळी असू शकते. तुमचं राजकारण काही नवीन नाही. जेव्हा सगळे कारभारी शंभूराजे नाराज आहेत असं म्हणतायत, त्याच वेळी तुम्ही त्यांना छुप्याने पत्र लिहित राहिला. शंभूराजे नाराज आहेत अशी आवई उठवाल आणि उत्तर मुलूक जिंकल्यानंतर तुम्हीच त्यांना गळ्याशी धराल, पोटाशी धराल. तुम्ही काय राजकारण कराल काही सांगता येत नाही शिवबा. आम्हाला काळजी वाटते हो आता. मग आम्ही कसे केले असेल शिवबा? तुम्ही अफजल खानाच्या भेटीला गेलात, काळजी. पन्हाळा गडावर अडकला, काळजी. शाहिस्ते खानाच्या फौजेत शिरलात, काळजी. बादशहाला भेटायला गेलात, काळजी. सुरतेला गेलात, काळजी. आमच्यासाठी सदैव काळजीचा घोडा, काळजीचा मेणा आणि महाल. तुम्ही जे केलं तेच ते करताय. ते मुघलांच्या छावणीत असतील, पण त्यांच्या निष्ठा तुमच्या पायाशी अभंग आहे. ते मुघलात उठतील बसतील, पण येताना शहजादाला घेऊन येतील. तुम्ही जे राजकारण केलं तेच राजकारण तेही करताय. बघा बघा, तुमच्या समोर त्यांच्या उत्तर दिग्विजयाचा नकाशा आहे. शहजादाला घेऊन येण्याची आखणी केली आहे त्यांनी. बघा, सगळं ठरलेलं आहे. तेव्हा तुम्ही न कचरता आता त्यांच्यावरती विश्वास ठेवा. आमचा विश्वास आहे आणि आम्हाला त्यांचा बहुत अभिमान आहे. आमचा लेख दक्षिण दिग्विजय करून येतो, स्वराज्याची द्वाही फिरवतो आणि आमचा नातू उत्तर दिशेला नजरेत भरून घेतो, महत्वाकांक्षेचे फुतकार सोडतो. हे सगळं पटतंय आम्हाला. पण तरीही आऊसाहेब, आम्हाला असं वाटतंय शंभूराजांची दिलेर खानाकडे जाण्याची वेळ मात्र चुकली. पण तुमच्या हातून तर ती वेळ गेली नाही ना. शंभूराजे चिडून रुसून रागवून निघून गेलेत असं हे तेच वाटू नये. नाही वाटणार तसं. रयतेवरती पण शहाणपणाचा संस्कार झाला. तिलाही खरं खोटं कळतं. अफवांच्या सुस्कारावर जगणारी रयत नाही हे लक्षात ठेवा. सगळं मान्य आहे आऊसाहेब, पण आता त्यांची आणि आमची लवकरात लवकर भेट व्हावी इतकंच. शिवबा, तुम्ही छत्रपती आहात. शक्ती तुमच्या हातात आहे, पुत्र तुमच्या आज्ञेत आहे. सगळं मनासारखं होईल. आणि आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच. दादासाहेब, राणू अक्का, किती काळजी घेता आमची. घ्यायलाच पाहिजे. दुसरं आहे तरी कोण इथे? आम्ही एक काम करतो, आमचा एक खास माणूस पाठवतो वाईला आणि दाजी साहेबांना बोलावून घेतो. बर, तुम्हाला आवडेल ते करावं आणि आवडेल ते खावं. खावं? इथे छावणीत काय मिळणार आहे? कोंबडं, बोकड, पुलाव आणि बिर्याणी. मग तुमच्या राणू अक्का कशासाठी आहेत? आम्ही कालच आमचे विश्वासू माणसं शेतमळ्यात पाठवली होती. शेतकऱ्यांकडून भाज्या मागवल्या आणि पीठही दळून घेतली. आता काय, आपलं आपण बनवायचं आणि आपलं आपण खायचं. बघू तरी आमच्या दादासाहेबांना आमच्या हातची निहारी आवडतेय का? हा, झकास जमलाय बे. आता आम्ही जाधव सरदारांना बोलवून घेतो. जरूर, तेही राहतील आपल्या बरोबर. झालीच तर मदतच होईल.
नाही तर नको. लोक म्हणतील स्वतः गेले ते गेले दिलेर खानाकडं, बहिणीला आणि मेहुण्याला घेऊन गेले. दादासाहेब, लोक काय बोलायचं ते बोलू द्या, पण आम्हाला आणि आमच्या मालकांना तुमच्या मनीचा हेतू चांगलाच माहित आहे. आम्ही दोघे तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही लढा. अक्कासाहेब, आम्ही दिलेर खानाकडे शहा आलमचा विषय काढलाय. चांगलं केलं. आता तुमच्या मनीचा हेतू कसा पूर्ण होईल ते बघा. आमचा गनिमी कावा सुरू झालाय. मुल्ला, ये कौन सी चाल चली है आपने? हमें तो कोई चाल ही नजर नहीं आती. हुजूर, दिमाग हम भी रखते हैं, लेकिन आपको हमारी कदर नहीं, क्या करें? नहीं, ऐसी कोई बात नहीं है मुल्ला अहमद, लेकिन ये चाल चलकर आपने हमें कश्मकश में डाल दिया. शह और मात. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह युवराज, क्या चाल चली आपने. आपने तो हमें चारों खाने चित कर दिया. वाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह, क्या चाल चली है शंभू राजे आपने. आपने तो राजा को ही मात दे दी. खान साहेब, आम्ही मात देण्यासाठी नाही, दोस्ती करण्यासाठी आलो आहोत. यकीन मानी. यकीन है, हमें आप पर पूरा यकीन है युवराज. मग शहजाद्याची केव्हा भेट करावून देता. ये तो बड़ी नाइंसाफी है युवराज. मतलब इंतजार हम करें और आप शहजादे के लिए बेचैन. 2 साल तक आपकी राह में आंखें बिछाकर हम बैठे रहे और आपकी आंखों में शहजादे, आपकी दोस्ती के लिए हम बेचैन और आप शहजादे के लिए बेसब्र. युवराज, आपकी खातिर तवाज़ो में हमसे कोई कमी रह गई क्या? नाही खानसाहेब, तसं नाही. लवकर भेट करून द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. करवाएंगे इंशाअल्लाह युवराज. आपकी मुलाकात हम बहुत जल्दी कराएंगे. ठीक आहे, एतबार आहे तुमच्यावर. येतो. हुजूर, हम अब इसे ज्यादा दिन नहीं रोक सकते. घोड़े पे सवार है ये. पिता भी देखिए उसकी. ये यहाँ से कभी भी भाग सकता है. नहीं, ये कभी नहीं होगा. हम भी यही सोचते हैं, लेकिन हुजूर, शंभू राजे तो हमारे सामने है, पर शिवाजी राजे वो चुप नहीं बैठेंगे. मुल्ला अहमद, सब चुप बैठेंगे. अगर शंभू राजे चुप बैठा तो. हंबीरराव, बहिर्जी, तुम्ही तातडीनं निघा. जी निघालोच. आणि सावधगिरी बाळगा. शंभूराजे दिलेर खानाच्या छावणीत गेलेत म्हटल्यावर तो अत्यंत वेगवान हालचाली करणार. त्यांनी काही हालचाल करण्या अगोदर तुम्ही छावणी गाठा. जी महाराज. बहिर्जी, तुम्ही वेगानं छावणी गाठा आणि शंभूराजेंची भेट घ्या. जी महाराज. त्यांना आमचा निरोप सांगा. त्यांना म्हणावं तातडीनं छावणी सोडा, केव्हा तशा तयारीत तरी राहा. जी. शंभूराजे आणि राणूबाई कोणत्याही कारणास्तव जर छावणीतून बाहेर निघतात तर हंबीरराव, तुम्ही मोठ्या तडफेनं तिकडे जा आणि त्या दोघांनाही रायगडी घेऊन या. जी महाराज. आम्हाला ठाऊक आहे, हे जितकं दिसतं तितकं सोपं नाही, पण आता आपल्याकडेही पर्याय नाही. आपल्याला हे करावंच लागेल. बहिर्जी, तुमच्या तर अनुभवाचा आता कसच लागेल. महाराज, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी कसं बी करून दिलेर खानाच्या छावणीत घुसतोच आणि शंभूराजासने भेटतो. बैलजी, तुमचा इशारा मिळाल्याबरोबर मी वाऱ्याच्या वेगानं निघतो आणि याला कदाचित दिलेर खानाच्या फौजाला आमचा सुगावा लागला तर त्यांची लांडगे तोडच करतो. तुम्ही यश घेऊन याला मला खात्री आहे त्याची, पण तरीही सावध. ही नेहमीची लढाई नाही. स्वराज्याचं भविष्य त्या दिलेर खानाच्या मुठीत आहे. आमच्या शंभूराजांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. राणूबाईंना हे आपदार आणावं. आपण जर हल्ला केलाय हे दिलेर खानाला समजलं तर तो शंभूराजांचं काही बरं वाईट करू शकेल. नाही, सावधाच. आई भवानी तुम्हाला उदंड यश देऊ. जगदंब.